आईला धरून हळूहळू चढत आम्ही बुडानगराच्या द्वारापाशी आलो. अत्यंत आकर्षक विलोभनीय असा विभाग आहे पुढचा. पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी आता दिसतील तुम्हाला स्वतःचे फोटो काढताना. नदीच्या अल्ल्याड असलेला या डोंगरावर वसलेले हे बुडा, नदीच्या पलीकडे असलेले नगर ते पेस्ट आणि लागूनच तिसरे नगर होते त्याचे नाव ओबुडा. अशा या तीनही प्राचीन नगरांच्या विलनीकरणातून उभारले आजचे बुडापेस्ट शहर. मात्र या ऐतिहासिक शहरात आमचा स्वतःचा सुद्धा एक कौटुंबिक इतिहास दडलेला आहे. माझे वडील हयात होते तेव्हा 20 वर्षांपूर्वी आम्ही इथे आलेलो. वडील तेव्हा व्हीलचेअरमध्ये होते. हा संपूर्ण चढ या दगडी रस्त्यावर त्यांची व्हीलचेअर ढकलताना नाकी 9 आले असतील असे तुम्हाला वाटणे अत्यंत साहजिकच आहे. परंतु ज्यावेळी मी वडिलांच्या उल्हासित चेहऱ्याकडे पाहायचो तर झालेल्या परिश्रमाने मी उलट हर्षान्वित व्हायचो. वडिलांना व्हीलचेअरची गरज लागल्यानंतर मी त्यांना एकूण 11 देशांमध्ये फिरायला घेऊन गेलो होतो. आणि त्याचं सर्वात मोठं बक्षीस मला काय मिळालं असेल असं वाटतं तुम्हाला? तर एकदा वडील मला म्हणाले की जेव्हा मी तरुण, धिप्पाड आणि धट्टाकट्टा होतो तेव्हा सुद्धा मी एवढा कधी फिरलेलो नाही जेवढं मी आज व्हीलचेअरमध्ये बसून फिरत आहे. इथे पहा जरा, वयाने लटपटलेले शरीर सांभाळून चालताना सुद्धा आजीबाई झुरका मारायला मात्र विसरल्या नाही. हे सगळे लग्नाला आलेले वऱ्हाड नसून लग्नानंतर फोटो काढायला आलेल्या जोडप्याबरोबर स्वतःचे फोटो खेचणारे इथले सगळे पर्यटक. त्यांचा त्या जोडप्यासोबत काहीही संबंध नाही. ते जोडपे दोघेच आले होते, फक्त आपला कॅमेरामन घेऊन. 20 वर्षांपूर्वी आम्ही सुद्धा इथे भरपूर फोटो काढले होते. मी फोटो काढायला घेतले की आई व्हीलचेअर ढकलायची. मला त्यातल्या त्यात थोडासा विसावा. आई वडिलांना त्यावेळी वाटणारा परदेशवारीचा आनंद काही वेगळाच होता. भारतामध्ये राहत असताना आमची धाव मुंबईच्या बाहेर चुकूनच कधी गेली असेल. गेलो तर वडिलांच्या मित्राच्या गावी सफाळे जवळील कोऱ्याला किंवा पाली जवळील खवली या गावी राहत असलेल्या वडिलांच्या मामांच्या गावाला. आपल्याला परदेशात कधी फिरायला मिळेल याची आई वडिलांना कधी कल्पना सुद्धा नव्हती. गच्चीतील नदीसमोरच्या या गवाक्षात नेमके आम्ही आता उभे आहोत या ठिकाणी 20 वर्षांपूर्वी एक मोठी गंमत झाली होती. आईला मी या जागेतल्या त्या प्रसंगाची आठवण करून दिली. आपण आता पाहिलं की इथे अनेक जोडपे गळ्यात गळे घालून किंवा कमरेत हात घालून आपले फोटो काढतात. वडील व्हीलचेअरवर असल्यामुळे आईला नेहमी फोटोमध्ये निदान त्यांच्या उंचीवर यावे म्हणून वाकावे लागायचे. मी आईला म्हणालो होतो, त्यांच्या मागे उभे राहून फोटोसाठी वाकण्यापेक्षा त्यांच्या मांडीवर बस व्हीलचेअरमध्ये. आई होय नको करत असेपर्यंत वडिलांनी तिला एका हाताने कधी खेचले ते तिला कळलेच नाही आणि दोघांमध्ये एकच हाशा पिकला. आणि त्यानंतर वडिलांनी माझी खेचायला सुरुवात केली. तुझा कान कुठे आहे, कान कुठे आहे तो दे जरा. काय रे, आईला वडिलांच्या मांडीवर बसायला लावतोस आणि वर फोटो काढतोस? तुझा कान दे पाहू, कुठे आहे तुझा कान? माझे वडील आजारी असून सुद्धा एवढे विनोदी आणि हजरजबाबी होते की तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्हाला इथे बुडापेस्टमध्ये कसं वाटत आहे आणि त्यांनी काय उत्तर दिलं तर ऐका. आणि तुम्हाला कसं वाटतं इथे? बुडाला पेस्ट करतोय. काय? बुडाला पेस्ट करतोय. बुडाला पेस्ट करताय. आणि आता मात्र आठवणींचा पूर आला. मला राहावे ना. मी मान वळवली. जोराचा हुंदका आला. भावना अनावर झाल्या. फोटो काढायला मी कॅमेरा एका पर्यटक बाईच्या हातात दिला होता. ती सुद्धा उघडली मला ढसढसा रडताना पाहून. ती पर्यटक बाई जवळ आली आणि प्रेमाने माझ्या पाठीवर तिने थाप मारली. पर्यटक बाईची थाप पाठीवर पडतात सर्व दुःख विसरून मी एकदम ताठ झालो. अहो, पर्यटक बाईची थाप, नाहीतर आजपर्यंत मीच बायकांना थापा मारत आलो होतो. अरे पण आमचे कुलकर्णी गेले कुठे? का मी ताठ झाल्याबरोबर कुलकर्णी पण कुठे ताठ व्हायला गेला की काय? अरे आणि माझा कॅमेरा कुठे? कॅमेरा कुलकर्णीकडेच राहिला. हो, मला म्हणाला होता की कॅमेरामध्ये येथील निसर्ग टिपून आणतो म्हणून. आता भेटल्यावर कळेल काय टिपून आणले ते. आमचे कुलकर्णी म्हणजे माझा दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये असतानाचा सवंगडी. आम्ही आपापसात एकमेकांना दोस्त म्हणतो. कुलकर्ण्याला वर्गात सर्व कुल्या म्हणायचे. मी मात्र मानाने अहोजाहो करून तो वर्गात माझ्या मागे बसायचा म्हणून त्याला आमचे कुल्ले म्हणून गंमत करायचो. पुढे मी इस्रायलला गेलो आणि कुलकर्णी पुढे पुण्यातील विद्यापीठात प्राध्यापक झाला आणि तेव्हापासून आमचे कुल्ले म्हणजे आमचे कुलकर्णी झाले. आमचे कुलकर्णी म्हणजे अगदी संपूर्ण शाकाहारी हो. मासे आणि अंडी सुद्धा खात नाहीत.
आई आणि मी कुठे मांसाहारी उपाहारगृहात जायचे ठरले की त्याला तू कुठेतरी फिरून ये असे म्हणतो आणि त्याला तो संकेत अगदी बिनचूक कळतो. बियर कधी घेतली तर क्वचित, आणि ती सुद्धा फक्त माझ्याबरोबर असताना. हॉटेलमध्ये मी आंघोळीतून बाहेर आलो की तो बाल्कनीमध्ये हातात जानवं धरून काहीतरी पुटपुटत असताना दिसतो. पूर्वी सदाशिव पेठेतून घरातून बाहेर पडताना डोक्यावर नेहमी त्याच्या काळ्या रंगाची पुणेरी गुरुजी टोपी असायची. मात्र प्राध्यापक म्हणून विद्यापीठात गेल्यापासून विद्यार्थी असतात म्हणून कुलकर्णी गुरुजींची ती गुरुजी टोपी सुटली ती कायमची. कुलकर्णीची बायको गेल्याच वर्षी वारली. त्याला एकुलता एक मुलगा आहे. कुलकर्णीने मला कधी त्याचा फोटोसुद्धा दाखवला नाही. ते का ते मला माहीत नाही. मात्र इतर मित्रांकडून मला कळलं की कुलकर्णीचा मुलगा अमेरिकेला असतो आणि कॅलिफोर्नियामध्ये त्याचा स्वतःचा दवाखानासुद्धा आहे. मला आठवतं तेव्हा मला कुलकर्णीचं नवीन पत्त्यानिशी पत्र आलं होतं की मुलाच्या उच्च शिक्षणासाठी म्हणून दादरचं शिवाजी पार्कचं घर विकून पुण्याला सदाशिव पेठमध्ये एक लहान खोली घेतली आहे म्हणून. असं ऐकलं होतं की प्राध्यापिकेशिवाय संध्याकाळचा खाजगी शिकवण्या पण देत होता. कुलकर्णीने मात्र अमेरिका अजून पाहिलेली नाही. त्याच्या मुलाबद्दल मी त्याला कधी विचारलं तर तो दरवेळी विषय बदलतो. तसा तो वयाने माझ्यापेक्षा वर्षाने मोठा. मात्र त्याला विषयावर परत आणून खोदून विचारलं तर एखाद्या लहान मुलाला शिक्षा करण्यासाठी समोर उभे केले की तो जसा मान खाली घालतो तसा कुलकर्णी काही न बोलता माझ्या पायांकडे बघत राहतो. एकदा मी विचारल्यानंतर तसाच काही वेळ शांत राहिलो. मात्र कुलकर्णी तो सबंध वेळ एखाद्या निशब्द पुतळ्याप्रमाणे माझ्या पायाकडे खिळून गोठून गेला होता. एकदा मी त्याच्या बिअरमध्ये थोडी वोडका ओतली. कुलकर्णीला थोडी चढली असावी, कारण नेहमी सोफ्यावर मांडी घालून बसणारा कुलकर्णी त्याने आज पहिल्यांदा समोरील कॉफीच्या टेबलावर आपले पाय लांब केले आणि बोलू लागला. छोडो यार, अरे पेशवाई बुडाली या पेल्यात. कुलकर्णी कधी लहरीत आला की मध्येच काही संगीत नाटकातील मुघली प्रसंगासारखा अर्धे हिंदी आणि अर्धे उच्च मराठी असे संवाद करायचा. बहुतेकदा त्यातील अर्थ त्याच्यातल्या प्राध्यापकालाच कळत असावा. बालमोनला असल्यापासून कुलकर्णीला एक वाईट सवय होती की ती आपल्या वयापेक्षा 10 वर्षांनी मोठा असलेल्या माणसांसारखी बोलण्याची. कदाचित मित्र आणि मनमोकळा सभोवताल नसल्यास फक्त मोठ्यांच्या सानिध्यात वाढून आयुष्याच्या शर्यतीत सतत पुढे राहण्याचा खाटाटोपाचा हा परिणाम. त्यामुळे आता तरण्या साठीमध्ये कुलकर्णी 75 गाठलेल्या शुष्क वयस्करासारखा अध्यात्मातील मला जे काही कळत नाही त्यातील गोष्टी मला सांगत होता. परमेश्वराने इतर प्राण्यांपेक्षा मला हे लांब लचक आणि सुंदर असं आयुष्य दिलं आणि मी ते कष्ट, चिंता आणि इतरांच्या व्यथा सोडवण्यात फुक्कट घालवलं. उद्या मेल्यावर ईश्वराने विचारले, मी दिलेल्या अमोल जन्माचे तू काय केलेस पृथ्वीवर जाऊन, तर त्याला काय जाब देणार मी? निदान उरलेलं आयुष्य मला स्वतःसाठी जगायचंय. दुनिया गेली भाडमध्ये. हॉटेलच्या टीव्ही समोरील कार्पेटवर चिवडा सांडून मी कधीच ढाराढूर झालो होतो. कुलकर्णीला ते माहीत असावं, कारण आता तो स्वतःशी आणखीन वरच्या पट्टीत बोलत होता. न्यूनगंड रे मराठी माणसाचा न्यूनगंड. पावला पावलावर सुखे हात जोडून उभी असताना आपल्या नसलेल्या दुःखांना कुरवाळण्याची एक अजब तल्लफ असते आम्हाला. सिगरेटच्या झुरक्यातील धुराप्रमाणे आयुष्य कधी हवेत विरून जातं ते कळतच नाही. कळायला लागतं तेव्हा उरलेलं असतं ते फक्त थोटं. हे काय आता 2 वाजेपर्यंत संपणार नाही. चूक माझी होती. वोडका माझ्या हातातून थोडी जास्त सांडली असावी कुलकर्णीच्या ग्लासात. मी उशी हातात धरून अंगावरील चिवड्याचा चुरा झटकत कसाबसा उठलो आणि कार्पेटवरील आडव्या कोल्याच्या बाटलीला लाथेने टेबलाखाली ढकलत ढकलत मी माझ्या खोलीत झोपायला गेलो आणि सकाळी उठून हा बुडा किल्ला पाहायला आलो. हंगेरीचा सर्वात लोकप्रिय राजा माथियास जो शिकारी म्हणून प्रसिद्ध होता, त्यातील एक प्रसंग या भव्य कारंज्यातील शिल्पात थाटला आहे. आज आपण जो राजवाडा पाहत आहोत ही संपूर्णपणे पुनरुत्थान केलेली वास्तू आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये या राजवाड्याच्या तळघरात जर्मन नाझी आणि हंगेरियन फशिस्ती अधिकाऱ्यांनी आश्रय घेतला होता. 52 दिवस चाललेल्या लढ्यात सोव्हिएत रशियाने हा राजवाडा पूर्णपणे धुळीस मिळवला होता. 20 वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो होतो तेव्हा इथल्या इतिहासाची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही आपले पर्यटक फिरतात
म्हणून आम्ही सुद्धा फोटो वगैरे काढत या आवारात शिरलो होतो. आता नेहमी कॅमेरा माझ्या हातात असतो, मात्र 20 वर्षांपूर्वी मला वडिलांची व्हीलचेअर ढकलत लागत असल्यामुळे छायाचित्रणाची जबाबदारी आई सांभाळायची. छायाचित्रण म्हणालो याच्यासाठी की त्यावेळी आमच्याकडे तो जेवणाच्या डब्या एवढा मोठा कॅसेटवर चालणारा व्हिडिओ कॅमेरा होता. जिथे मी आता उभा आहे तिथला 20 वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. आई बिचारी तो अवजड कॅमेरा हातात धरून चित्रण करायची आणि वडील थट्टे दाखल तिची नक्कल करून दाखवायचे. आणि एकदम अँगल कसा मारता एकदम. त्यांच्या काळात जर यूट्यूब असते तर माझ्या आईवडिलांची जोडी चांगलीच प्रसिद्ध झाली असती. आईने कॅमेरा सांभाळला असता आणि लोकांची थट्टा मस्करी करण्यासाठी आज जसे प्रँक व्हिडिओ बनवणारे आहेत त्यापैकी कोणी वडिलांचा हात धरला नसता. वेळेअभावी हा राजवाडा आम्ही आतमध्ये पाहायला गेलो नाही. मात्र हा राजवाडा का इथे लिहिल्याप्रमाणे हा किल्ला. इंग्रजीमध्ये राजवाडा म्हणजे पॅलेस आणि किल्ला म्हणजे फोर्ट. मग या दोघात फरक काय? सर्वसाधारणपणे राजवाडा जिथे राजाचा महाल असतो तो सहसा मुख्य शहराच्या मध्यवर्ती विभागात जमिनीच्या पातळीवर असतो, जसा लंडनमधील बकिंगहम पॅलेस. राजवाड्याला उंच आणि भव्य खिडक्या असतात आणि आतमध्ये विस्तीर्ण दालने. राज्याचा कारभारसुद्धा तिथूनच चालतो. किल्ला म्हटलं तर संरक्षणासाठी म्हणून तो उंच आणि पोहोचण्यासाठी कठीण असा गावाबाहेर बांधलेला असतो. संरक्षणासाठी म्हणूनच त्याच्या खिडक्यासुद्धा लहान असतात आणि आतमध्ये अनेक निमुळते आणि छुपे मार्ग आणि तसेच खोल्यासुद्धा लहान असतात. मात्र ही सरळसोट व्याख्या झाली. कधी कोणी परीक्षेत विचारली तर दिल्लीचा लाल किल्ला तो दिसायला दिसतो किल्ला म्हणून केवळ त्याला किल्ला म्हणतात. मात्र तो खरा मुघलांचा राजवाडा. शहराच्या मध्यवर्ती भागी आणि भव्य दिवाणखाने आणि सर्व जमिनीच्या पातळीवर. आणि याचे कारण दिल्ली काबीज करणे हे त्या काळात अकल्पनीय होते. त्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा शहरापासून दूर आणि गाठायला कठीण असा उंचावर रायगडावर होता. ती त्यांच्या काळातील त्यांची संरक्षणाची म्हणून गरज. पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्य त्या मानाने खूप स्थिरावले होते आणि त्यामुळे त्यांचा कारभार पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागी सपाट जमिनीवर बांधलेल्या शनिवार वाड्यातून चालायचा. शेवटी आम्ही सुद्धा सपाट जमिनीवर आलो. आम्हाला घरी जायला ट्रेन आहे लवकरच. आणि हो, जसा राजवाडा उंच किल्ल्यावर असू शकतो तसाच किल्लासुद्धा अगदी सपाट जमिनीवर आणि शहराच्या मध्यवर्ती विभागी असू शकतो. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतील फोर्ट विभाग. माहिती आहे ना, पानिपत नंतर उरलेलं मराठा साम्राज्य. त्या साम्राज्यातून शेवटी उरलं महाराष्ट्र राज्य आणि ते सुद्धा गिळंकृत होता होता ज्यांच्यामुळे हातचे राखले गेले त्यांचा जो हुतात्मा चौक, ज्या विभागाला अजूनही काही लोक फोर्ट म्हणतात. आणि याचे कारण इंग्रज सुरुवातीला मुंबईला आले ते संरक्षणासाठी म्हणून तिथे असलेल्या मनोर हाऊस, ज्याच्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला बॉम्बे कॅसल किंवा त्याचं मूळ नाव सेंट जॉर्ज फोर्ट, इथे स्थायिक झाले. ती जागा तशी लहान होती. पुढे इंग्रजांनी कारभार वाढवला आणि मराठा आणि फ्रेंच आक्रमणापासून संरक्षणासाठी तेथील परिसरातील संपूर्ण विभागाला वेढणाऱ्या अशा उंच भिंती उभारल्या आणि म्हणून त्या विभागाला ते फोर्ट एरिया म्हणायचे. अरे काळं आलं मम्मी, व्हिडिओ संपला, काळं आलं.